नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण व IMP असे आहेत. तरीही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 791. व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल असते? तर ॲसिटिक हे व्हिनेगरमध्ये आम्ल असते. नेक्स्ट, जागतिक रक्तदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, आम्लाची चव डॅश असते? तर आम्लाची चव ही आंबट असते. नेक्स्ट, पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा पिण्यासाठी उपलब्ध आहे? तर 0.3% एवढा साठा हा गोड्या पाण्याचा पिण्यासाठी शिल्लक आहे. नेक्स्ट, रक्तातील कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? तर श्वेत रक्तकणिकांना सैनिकी पेशी असे म्हणतात. नेक्स्ट, डाळीपासून कोणते पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात? तर प्रथिने हे डाळीपासून भरपूर प्रमाणात मिळतात. नेक्स्ट, सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेसाठी कोणते जीवनसत्व तयार होते? तर ड जीवनसत्व हे सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात तयार होते. नेक्स्ट, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर ज्या रुग्णांना क्षयरोग झाला आहे त्यांच्यासाठी डॉट्स हा उपचार पद्धती आहे. नेक्स्ट, पित्त हे डॅश या अवयवामध्ये तयार होते? तर पित्त हे यकृत या अवयवात तयार होते. नेक्स्ट, HTTP चे पूर्ण रूप काय आहे? तर HTTP चे पूर्ण रूप हे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असे आहे. नेक्स्ट, मोबाईल तंत्रज्ञानामध्ये IMEI म्हणजे काय? तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी म्हणजेच IMEI होय. नेक्स्ट, बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तर बटाटा, कांदा यांना कोंब येऊ नये म्हणून गॅमा किरणाचा मारा केला जातो. नेक्स्ट, कांगारू हा प्राणी कोणत्या वर्गात मोडतो? तर कांगारू हा प्राणी सस्तन या वर्गात मोडतो. नेक्स्ट, वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे? तर वर्गीस कुरियन हे नाव श्वेत क्रांतीशी संबंधित आहे. नेक्स्ट, कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? तर 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, चष्म्याचे भिंग यांच्यापासून बनवतात? तर फ्लिंट काच यापासून चष्म्याचे भिंग तयार केले जाते. नेक्स्ट, हिमेट्रोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर हिमेट्रोलॉजी या शास्त्रामध्ये रक्ताचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट, दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या तालुक्यात दाजीपूर अभयारण्य आहे. नेक्स्ट, तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तर चंदगड या तालुक्यात तिलारी धबधबा आहे. नेक्स्ट, यक्षगान हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर यक्षगान हे लोकनृत्य कर्नाटक या राज्यातील आहे. नेक्स्ट, धन विधेयक हे कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? तर धन विधेयक हे लोकसभेत प्रथम मांडले जाते. हे विधेयक लोकसभेत राष्ट्रपतीच्या संमतीनेच मांडले जाते. नेक्स्ट, ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले होते? तर जेम्स प्रिन्सेस यांनी ब्राह्मी लिपीचे सर्वप्रथम वाचन केले होते. नेक्स्ट, भारतातील आशिया चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले? 1952 मध्ये आशिया चित्ता ही प्रजाती लुप्त झाल्याचे घोषित करण्यात आले. नेक्स्ट, शासनाने ग्रामस्तरावरील कोणास जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे? तर ग्रामसेवक यास जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे. नेक्स्ट, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात?
तर अमरावती या जिल्ह्यात कोरकू जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात आढळतात. नेक्स्ट, वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो? तर प्राणहिता या नावाने वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह ओळखला जातो. नेक्स्ट, रामचरितमानस हा अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? तर तुलसीदास यांनी या ग्रंथाची निर्मिती केली. नेक्स्ट, स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण? तर ग वा मावळणकर हे स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती होते. नेक्स्ट, स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण होते? तर आपल्या महाराष्ट्राचे खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू होते. भारतीय घटनेच्या ड्याड्याव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते? तर कलम 214 नुसार प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय असते. नेक्स्ट, ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे असते? तर ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य हे ग्रामपंचायत सचिवांचे म्हणजेच ग्रामसेवकाचे असते. नेक्स्ट, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? तर संत एकनाथ यांचा भावार्थ रामायण हा ग्रंथ आहे. रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवतो? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट हे ठरवतात. नेक्स्ट, महाराष्ट्रातील डॅड्यास ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे? तर बेसाल्ट हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे.